नमस्कार साहेब, मी रामेश्वर बराडिया लातूर जिल्ह्यातील स्टेशनरी असोसिएशनचा सदस्य आहे. तर आम्ही आज रोजी जिल्ह्यातील सर्व सदस्यामार्फत गांधी चौक येथील शिक्षण विभागातील कार्यालयामध्ये की जे शाळा संस्था चालक जे शाळेतील विद्यार्थ्यांना कंपल्सरी वह्या पुस्तक दप्तर पाटी बूट जे काही असेल ते कंपल्सरी विक्री करत आहेत. त्याच्याबद्दल त्यांचा तो व्यवसाय नाही, त्यांनी फक्त शाळेतील विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवण्याचं काम करावं. त्या बाबतीत आम्ही उपशिक्षण कार्यालयामध्ये त्यांना निवेदन दिले आहे की शाळेने हा प्रकार बंद करावा, किंवा आज जर हा प्रकार बंद नाही झाला तर यापुढे आमच्या व्यापारी मार्फत मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल. अच्छा, आपल्यापेक्षा कमी दरामध्ये जर ते देत असेल तर काय हरकत आहे त्यांना? कमी दरामध्ये नाही, ते जास्त दरामध्ये देत आहेत. ते पाहिजे तरी तर आमच्याकडे त्याची पुरावे आहेत का म्हणून द्यायला. बरं तर हे आहे, त्यांनी 40 रुपयाची वस्तू 70 रुपयाला विकत आहेत त्यांनी. बरं हा, तर त्यामुळं तर ते त्यांनी त्यांचा ते व्यवसाय नाही, कायद्यात नाही, त्यांना कायद्यात तरतूद नाही. त्यांनी जे शाळेमध्ये जे आहे त्यांनी फक्त शाळेचं जे काम आहे शासनाने नेमून दिलेलं तेच करावं लागेल ना. मग याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर काही परिणाम पडतोय असं वाटतं आता तुम्हाला? ते शिक्षक जे आहेत त्याच्यातले बरेच शिक्षक ह्या कामात त्यांना 2 रुपये मिळत असल्यामुळं विद्यार्थ्यांना न शिकविता त्यांनी ते वह्या पुस्तक विक्रीचं काम करत आहेत. आता जून मध्ये लागणारं साहित्य आता मार्च मध्ये विक्री चालू आहे. तुम्ही जाऊन बघा इंग्लिश स्कूल मध्ये सगळ्या त्यांनी वह्या पुस्तकं विकू लागलेत का नाही, किती दराने विकू लागलेत. तुम्ही एखादी वही घेऊन बघा, तिथून बाजारातली वही किती रुपये आहे ते पहा. बरं, यामुळे व्यापाऱ्यामध्ये आम्ही जे आज व्यापाऱ्यामध्ये बाजारामध्ये किराया भरतो, आमच्याकडे कामगार आहेत, आयकर भरतो, विक्री कर भरतो. शाळेवाले काय करतात, जी शासनाच्या अनुदानातला कर्मचारी पगारी आहे त्याला ह्या कामाला लावलंय त्यांनी वह्या पुस्तक विकायला. विद्यार्थ्याला शिकवतच नाही तो. नाही, मुद्दा हाच आहे, मेन मुद्दा हाच आहे की विद्यार्थ्यावर शिकवत नाहीत किंवा विद्यार्थ्याकडे लक्ष देण्यात येत नाही. देणार हा नाही महत्वाचा त्याला. मुद्दा आहे. दुसरे पगार सोडून ही व्यतिरिक्त पैसे मिळवले त्याला, आणि विद्यार्थ्याला कशासाठी शिकवतो. आता तुमच्या सगळ्यांची विद्यार्थी असतीलच ना शाळेमध्ये? आहेत ना, आमच्या एका पालकाचे हीच आहे का, मग त्याला जबरदस्तीने दिलेला हा कागद हे आहे. नुकसान विद्यार्थ्याचं नाव खोडले आम्ही इथं, नाही, माहितीच तो. भर दिवसाचे म्हणजे विद्यार्थ्याचं नाव काढले, हे शाळेचं नाव आहे, याच्यावर त्यांनी घेतलेले पैसे आहेत काय. त्यांना म्हणलं बा आम्हाला नको वह्या, आम्ही बाजारात घेऊ कमी दरानं. नाही, तुम्हाला लेकरं शिकवायची असली तर इथंच वह्या घ्यावं लागला असं म्हणतात. कसं करायचं, 1ली ते 8वी पर्यंत तिथे शिकलेलं पोरग नवीन कोणत्या शाळेत जाईल दुसऱ्या. तो दुसरा व्यवसाय जर करत असेल समजा, तर इकडे लक्ष कमी झालं साहजिकच आहे ना. पुस्तकच शिकवत नाही ते कधी शिकवणार. बरोबर आहे ना. हा, पुस्तकच शिकवत नाही तर ते कधी शिकवणार. अच्छा, हा, असं मग आता काय शेवटी या बाबतीत शाळेवाल्यांनी यापुढे जर वह्या पुस्तक विक्री चालू ठेवली, यापुढे या बाबतीत मोठं आंदोलन होईल. जे शाळेवाले विक्री करतील त्या शाळेच्या समोर आमचे सगळे असोसिएशनचे व्यापारी कामगार आम्ही आमचा व्यवसाय बंद ठेवून त्यांच्या शाळेसमोर बसू, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू.